ही 22 तारखेला मंगळवारची गोष्ट आहे। 1च्या सुमारास दुपारी माझ्या मुली दोन्ही एंजल मनाच्या आणि सियाना मनाच्या त्या सेंट जॉन बॉसचे हायस्कूलमध्ये जातात। त्या सकाळी 6:35 ला स्कूलमध्ये जातात आणि दुपारच्या वेळी 12:35 ला ते घरी निघत असतात। तर त्या मंगळवारच्या दिवशी सुमारे 1च्या सुमारास ते येत होत्या। इकडे कुचवडा गाव आहे, तिकडे कसं चोडाले गाव आहे 5 मिनिटावर, तिथून ते येत होते। तेव्हा आपले जे किन्नर म्हणून जे त्यांनी कपडे काढलेले, ते नॉर्मल आपली मुलत होती, त्यांनी कपडे काढलेले आणि मुलींना त्यांनी थांबवलं आणि म्हणालं की तुम्ही आता आमच्या कब्जेमध्ये आलात, आमच्याबरोबर चला। ते त्यांच्या मागे लागले रिक्षामध्ये जायला। त्या कशा कशा तिथून चटकून निघून गेल्या पडून। एंजल पडली तिकडे, पूर्ण कपड्याने माखलेली होती। तिने घरी आली, मला सांगितलं पप्पा असा असा प्रकार झाला। मी माझ्या मित्राला फोन केला कुंदन सुतार म्हणून। आम्ही दोघं तिकडे पोहोचले, दोघं ते चाललेले होते तिकडे पडून। तर आम्ही त्याला पकडलं। नंतर आम्ही भरपूर गाव जमा झाला तिकडे। त्याच्यानंतर दोघं जण अजून होते त्याच्यामध्ये, ते पळून गेलेले। मग आमच्या गावातल्यांनी अशा 5-6 गाड्या पुढे गेल्या बघत बघत। तर आमच्या एरियामध्ये ते पण दोघं जण भेटले। असे ते 3 जण होते आणि एक रिक्षावाला होता। रिक्षावाल्याला आम्ही विचारलं की बाबा मुलीला तू चाकू दाखवलं का हे केलं? तर रिक्षावाला म्हणाला की त्यांचे आम्ही केलंच नाही म्हणतो। पहिला बोलला, खोटं बोलला तो की आम्ही भाडं घेऊन आले म्हणाला। त्याच्यानंतर बोलला, मी विचारलं हा कोण आहे? तो म्हणतोय की ह्याला मी ओळखत नाही। जेव्हा आम्ही मारायला सुरुवात केली तेव्हा तो बोलला की हे आमच्या बरोबर आहे। तीच घटना घडली। म्हणजे मुलींच्या मध्ये असा प्रसंग घडू नये, जरी घडला तरी हिंमत ठेवायची आणि आपण पळून जायचा प्रयत्न करा त्यांच्यापासून। हिंमत ठेवायची मुलांना, ही तुमच्यासाठी आले आणि मला सांगितलं आता तुम्ही माझ्या हातात आले, तुमचं काय नाही काय चला रिक्षात बसा। तर आम्ही 3 जणी होत्या। तर आम्ही पुढे धावत गेले आणि मम्मी पप्पांना सांगितलं। मम्मी पप्पा त्या लोकांना आले आणि त्या लोकांना पकडलं।